आता जेव्हा हे उकळून तयार होतील त्याच्या पुढची कृती काय आपली? आपण फोडणीत थोडंसं घालणार आणि त्यांना त्याच्यामध्ये परतवणार आणि आपली रेसिपी तयार होणार. अरे वा, पण मग त्याला ग्रेव्ही असते का कोरडं असतं? ड्राय असतं, आपण थोडंसं पाणी घालणार कारण की आपण जे काही परत थोडं तिखट वगैरे घालणार तर ते आतमध्ये मुरण्यासाठी थोडं पाण्याचं हे करणार. वा वा वा, आणि- थोडक्यात हे ना उडदाच्या डाळीचे मंचुरियन वाटतायत मला. हो, असंही म्हणू आहे शकतो की नाही? मंचुरियन. आज बघा त्याच्या- कसं असतं, परंपरेमध्ये ते- आपल्याकडे सुद्धा हे सगळं आहे, त्याच गोष्टी असतात. आहेत की नाही? फक्त प्रत्येकाचं साहित्य वेगळं आणि वातावरणानुसार. वातावरणानुसार तिथले पदार्थ वापरले जातात फारच आणि त्या छान. पद्धती. ठीक आहे, मग हे उकळून झालं की आपण वळूया पुढच्या कृतीकडे. मला वाटतं हे पुरेसं हो, उकळलंय. उकळलंय, छान वर तरंगून आलेले आहेत ते नारळ. आता आपण हे यात काढून घेऊया. अरे वा, काय छान झाले तो. हो, छान शिजले आहेत ते. मस्त. कढई आता आपण आपण- बाजूला करून हो. ठेवूया. आणि पुन्हा फोडणीची तयारी करूया. चला मग, छान पॅन. हा चालेल ना तुम्हाला? हो हो, चालेल चालेल. परफेक्ट. त्याच्यात तेल घेऊया. हो, पुरे. बरं, आपण आता तेल गरम होईपर्यंत अजून थोड्या गप्पा मारू. कुणाच्या हाताला चव होती? आजी, घरातली कोण, आई कोण करायचं स्वयंपाक सगळं? म्हणजे सासरी बघितलं तर सासूबाई खूप छान करायच्या. म्हणजे आमच्या समाजामध्ये रात्रीची जी पदार्थ साधारण 1 पॉट मील जास्त बनवलं जातं. हम्म. त्याच्यामध्ये मग कढी खिचडी, थालीपीठं, सांजा, म्हणजे एवढा एक पदार्थ केला की रात्रीचं जेवण हलकं फुलकं असं बनवलं जातं. त्या पदार्थांमध्ये सासूबाई खूप माझ्या ट्रेन बरं, होत्या. म्हणजे बरं. त्यांच्या हाताला खूप चव होती. काय घालूया? थोडं जिरं घालूया आधी. हम्म. मोहरी, आता काय? हिंग, तेल तापलंय, कढीपत्ता, आता काय? थोडं तिखट, हळद, मीठ घालूया आणि अर्धा ग्लास पाणी घालूया. तिखट पुरे? पुरे. हळद आणि मीठ मीठ आधीच घालायचं? थोडंसं घालूया. पाणी घातलं की लगेच आपण त्याच्यात पाणी घालूया. झालंय. लगेच पाणी? थोडं थोडं घाला. पुरे. पाण्याला उकळ आलेलं आहे. आपण आता याच्यात हे नारळ घालणार आहोत वा 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 वा. आणि झाकण ठेवणार आहोत. बारीक गॅसवर छान वाफ येऊ द्यायची त्याला. छान सर्व बाजूने तो मसाला कोट होईल आणि आतमध्ये भरड असल्यामुळे सहज इझिली ते त्याच्यामध्ये ते मी किती मसाले छान पण करतोय बघा हे. एकदम मस्त. वा, हे आता 2 हे मिनिटं वाफेसाठी आपल्याला ठेवायचं. वाफेवरती शिजलं की झालं तयार झालं नारळ? आपलं नारळ तयार. कोथिंबीर घालून आपण ते सर्व करायचे. अप्रतिम, फारच छान. इंटरेस्टिंग रेसिपी आहे आणि मला फारच आश्चर्य वाटतं एवढ्या करता की आपण आता मंचुरियन म्हणून वेगवेगळ्या चायनीज रेस्टॉरंटमध्ये धाव घेतो, गाड्यांवरती खातो, त्याच्यात कलर असतो, अजून काय काय असतं. पण बघा किती जुना पदार्थ आहे हा. उडदाच्या डाळीचा वापर करून हे मंचुरियन पेक्षा काही वेगळं नाही. आणि ही कसं प्रोटीन रिच रेसिपी आहे. प्रोटीन रिच आहे, कारण भरपूर दोन्ही आहे. डाळींमध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं. भरपूर असतं. मी झाकण काढतो आणि कोथिंबीर आपण घालूया, कारण आता हो. वाफ पुरेशी आली आहे. हो 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 हो. सुपर्ब. घालू का कोथिंबीर? हो घाल. एकदम कमाल, फारच सुरेख. काय दिसतंय बघा ना, टेम्पटिंग. दिसायला ते इतकं टेम्पटिंग असतं ना. सांगायचं एक कारण की हा पदार्थ घेण्याचा उद्देश हाच होता की हा पदार्थ मला लहानपणापासून खूप आवडायचा. असंय होय. आम्हाला वाटलं इथे तुम्ही आमची आवड जपायला आलाय. नाही, तुम्हालाही आवडेल असाच आहे तो. हा, निलिमाजींचा बाण बरोबर लागलाय. त्यांनी आपल्या नावाखाली त्यांची आवड जपली लहानपणीची. स्मार्ट. वा वा वा. फारच असाच छान. बघा बरं, कापून दाखवा. असं अरे छान वा, वा, मस्त वा. पोकळ झालेले आहेत. एकदम हलके असे छान झालेले. चला लगेच आणि खाऊन असं- बघायचं का? नक्कीच. मी तर वाट पाहत नसतो बाबा एवढा तुम्ही चांगला खाऊन पदार्थ बघा झाला. आणि सांगा कसं आहे. आली का लहानपणीची आठवण? आठवण आली मस्त. फारच सुरेख. एक ना
उडदाच्या डाळीमध्ये एक चिकटपणा असतो बघा, हो. तो चिकटपणा त्याच्यामध्ये उतरलाय, बेसनाचा कुरकुरीतपणा उतरलाय आणि सगळ्या मसाल्यांचा अर्क आहे. अप्रतिम पदार्थ आहे, मला फार आवडला. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. नारळ. स्वयंपाकासाठी लागणारा वेळ अर्धा तास. 2 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: उडदाच्या डाळीची भरड 1 वाटी, चण्याच्या डाळीची भरड अर्धी वाटी, दही 1.5 चमचा, मोहरी 1 चमचा, जिरे 1 चमचा, हिंग पाव चमचा, कढीपत्ता 5 ते 7 पानं, धणेपूड अर्धा चमचा, जिरेपूड अर्धा चमचा, लाल तिखट 1.5 चमचा, हळद पाव चमचा, मीठ चवीनुसार, कोथिंबीर आवडीनुसार. कृती: एका बाउलमध्ये उडदाच्या डाळीची भरड, चण्याच्या डाळीची भरड, दही, लाल तिखट, हळद, धणेपूड, जिरेपूड, मीठ, हिंग, कोथिंबीर आणि तेल घालून घट्ट भिजवून घ्या. एका कढईत पाणी उकळत ठेवा. आता भिजवलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्या. उकळत्या पाण्यात अर्धा चमचा तेल घालून त्यात गोळे घालून शिजवून घ्या. आता एका पॅनमध्ये तेल घाला. त्यात जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, लाल तिखट, हळद, मीठ व अर्धा ग्लास पाणी घाला आणि शिजवलेले गोळे घालून परतून घ्या. शेवटी झाकण लावून वाफवून घ्या. नारळ तयार. प्रथिनांनी परिपूर्ण असा हा पदार्थ तुम्ही आज आम्हाला दाखवला आणि पौष्टिक आहे. तुम्हाला एक गंमत सांगतो, आम्ही सुद्धा आमच्या या कार्यक्रमामध्ये रोज एका घराघरातल्या सुपर फूडची माहिती देतो. जे आपल्याकडे असतं पण त्याची कल्पना नसते. आजचं सुपर फूड आहे जे तुम्ही या साहित्यात पण वापरले, ते म्हणजे हिंग. खवय्यांनो, आजच्या भागातलं सुपर फूड आहे हिंग. हिंग हे फळ किंवा पान नसून झाडाच्या मुळातून काढलेला वाळलेला डिंक आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हिंग कधीच कच्चा खाऊ नका. हिंग हा अत्यंत उग्र असतो. तो नेहमी तेल किंवा तुपात तळूनच वापरावा, तरच त्याचे गुण मिळतात. डोकं खूप दुखत असेल तर पाण्यामध्ये हिंग उकळून प्यायल्याने आराम मिळतो. आपली जी शरीरातली नसा आहेत त्या शांत करतो. पदार्थ टिकवण्यासाठी हिंगाचं फार मोठे योगदान आहे. आता बघा, लोणचं आहे किंवा मसाल्यामध्ये हिंग घातला की ते पदार्थ लवकर खराब होत नाहीत आणि त्यांना बुरशी लागत नाहीत. जुन्या काळी विषारी कीड चावल्यावर उतारा म्हणून हिंगाचा लेप लावला जायचा, कारण तो विष आतून ओढून घेतो. असं हे हिंग घरामध्ये नक्की ठेवत जा. योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात नक्की वापरत जा, कारण हिंग आहे सुपर फूड. निलिमाताई, मला फार छान वाटलं तुम्हाला भेटून. गप्पाही छान झाल्या आणि तुम्ही जो खानदेशातला एक तुमच्या घरातला पारंपरिक पदार्थ घेऊन आलात, मला तो खूप आवडला. तुम्हाला बरं वाटलं का इकडे आलं? खूप छान वाटलं. झी मराठी, आम्ही सारे खवय्याची सर्व टीम आणि आपलं मी मनपूर्वक धन्यवाद मानते. वा, कारण की मला इथे संधी दिली आणि आमच्या समाजाचा, आमच्या लाडशाके वाणी हा जो एक समाज आहे, त्या समाजाचा पदार्थ आज पूर्ण महाराष्ट्राला या मंचाच्या निमित्ताने समजला आणि नक्कीच लोक ते घरी बनवून बघतील ही आशा थँक्यू. तर आहे. आम्ही तुम्हाला म्हणलं पाहिजे, कारण तुमच्यामुळे एका वेगळ्या खाद्य संस्कृतीतली चव मला चाखायला मिळाली. थँक्यू सो मच. आता धन्यवाद. जाताना तुम्हाला अजून एक छोटीशी भेट देणार आहे. निलिमाताई, हे तुमच्यासाठी. थँक्यू. धन्यवाद. मनापासून धन्यवाद आणि नमस्कार. थँक्यू. खवय्यांनो, निलिमाजींना करतो टाटा. तुम्ही कुठं निघाले हो? पुढच्या भागात मला आवर्जून भेटा. मला तुम्हाला भेटायला फार आवडतं आणि तुमच्या माझ्या भेटीमधून अनेक घरच्या चवी जगभरातल्या लोकांपर्यंत, खवय्यांपर्यंत पोहोचतायत. याचा आनंद काही निराळा आहे. हाच आनंद घेऊन आजच्या भागात इथेच थांबूया. उद्याच्या भागात आवर्जून भेटूया. पाहत राहा आपला अत्यंत लाडका कार्यक्रम, जो चविष्टही आहे आणि पौष्टिकही आहे. आम्ही सारे खवय्ये, आपल्या घरची चव.